नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 16वा तत्वान्वयाचा. समास 6वा. वायोस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव. वायोकरिता सकळ जीव, वर्तती जनी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. समर्थाने उत्तमाचे श्रवण दिलं. दशक 16वा दाखवला तत्वान्वयाचा आणि त्यातला समास दाखवला आपल्याला समर्थाने वायोस्तवन निरूपण. स्तवन कोणाचं करावं समर्थांनी दाखवलं. वायूचं. का करावं? कारण समर्थ बोले पृथ्वी तलावर वायू हा नसता तर सजीवसृष्टी निर्माणच झाली नसती. कारण आपण जे ऑक्सिजन घेतो, हवा तर दिसत नाहीये, वारा दिसत नाहीये, परंतु आपला श्वास चालू आहे. बरोबर ना? म्हणून त्या वायूला आपल्याला स्तवन करायचं आहे. त्यामुळे सजीवसृष्टी चालू आहे. म्हणून समर्थांनी दाखवली ना पहिली चोवी. धन्य धन्य हा वायुदेव. एक वेळा नाही सांगितलं, 2 वेळा सांगितलं. धन्य धन्य हा वायुदेव. याचा विचित्र स्वभाव कसा आहे? विचित्र आहे. वायोकरिता सकळ जीव, वर्तती जनित. दाखवली ओवी समर्थांनी. वायोकरिता सकळ जीव. जीवसृष्टी निर्माण झाली वायूमुळे. विचित्र स्वभाव कसा दाखवले समर्थांनी? समर्थांनी उत्तमाचं दाखवले. श्रवण करूया. काय दाखवलंय? एखाद्या ठिकाणी समर्थ बोलले आग लागली असेल, तर त्या आगीचा वापर कसा होतो? आग विझवायला जायना अगोदरच आग पुढे पुढे वाऱ्यांमार्फत का होते? पुढे पसरते. बरोबर ना? जसा वाऱ्याचा वेग येतो तशी आग पुढे पुढे जात जाते. समर्थ बोलले की वाऱ्याला कोणी रोखू शकत नाही. वारा दिसतच नाहीये. आगीवर नियंत्रण करू शकतो. कसं कनेक्शन दाखवलंय बघा समर्थांनी. जोडणी कशी दाखवली? जिथे आग लागेल तिथे पाण्याचा वापर केला जातो. नंतर त्या ठिकाणची भूमी थंड होण्यासाठी हवा, वाऱ्याची झुळूक यावी लागते. ती भूमी थंड होते. पृथ्वी तलावर पंचमहाभूते हे आपल्यासाठीच दाखवलीत ना. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. आपण पृथ्वीमध्ये आहोत ना, पृथ्वी तलावर आहोत ना. म्हणून समर्थांनी दाखवलं. धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव. वायोकरिता सकळ जीव, वर्तती जनी. पुढच्या ओवीमध्ये काय दाखवलं बघा समर्थांनी. वायोकरिता श्वासोश्वास, नाना विद्यांचा अभ्यास. वायोकरिता शरीराचं चलन घडे. जर समजा हवाच नाही घेतली आपण शरीरामध्ये, ऑक्सिजनच घेतलं नाहीये, श्वास घेतलाच नाहीये, तर आपलं शरीर गुदमरून काय होतं? मरणसुद्धा पाहू शकतो, तडफडू शकतो. म्हणून आपल्याला 24 तास जपा अजपा काय दिलं? श्वास. आपण कधी घेतो कधी सोडतो आपल्याला पण कळत नाही, त्याचा तोची जाणे. बरोबर ना? नाना विद्यांचा अभ्यास भरपूर लोकांनी केलाय. वायोकरिता शरीराचं चलन घडे. त्यामुळे शरीराला काय मिळते? ऊर्जा. एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. सकाळी देह उठल्याबरोबरच अंग मोडल्यासारखं वाटतं. समर्थ बोलले 2 पावलं शतपावली चालल्यानंतर त्या देहाला खूप आनंद व्यक्त होतो, आनंद प्राप्त होतो. का होतं? कारण शरीरामध्ये काय होते? वारा, हवा
त्याच्या शरीरामध्ये गेलेला असतो. 24 तास खिडक्या बंद करून जर देह तुझा आतमध्ये राहिला, तो शरीरामध्ये श्वास फक्त काय होईल, कोंडून आतमध्ये गुदमरून जाशील. खिडकी दरवाजा उघडे ठेवून जर बसलास तर तुझा श्वास ऑक्सिजनतर्फे कार्बन डायऑक्साईडमध्ये आत बाहेर होण्यास मदत होईल. म्हणून समर्थांनी सांगितलं ना, चलन वळन प्रासारण निरोध आणि आकोचन प्राण अपान व्यान उदान समान वायू. बघा, चलन वळन प्रासारण, निरोधन आणि आकोचन. निरोधन म्हणजे आकुंचन पावतो, प्रसारण पावतो, हे दाखवले. प्राण अपान, अपान म्हणजे आपल्या शरीरामधल्या देहाकडे व्यान उदान समान वायू. एक प्रकारचं बघा, शरीरामध्ये सुद्धा आपल्या काय आहे, हवा आहे, हवेचा देह आहे. समर्थ बोलले पाण्यावरचा बुडबुड आहे, परंतु आतमध्ये हवा आहे. नागकुर्म कर्कश वायो देवदत्त धनंजयो ऐसे हे वायूचे स्वभाव उदंडासती. वायूचा काय दाखवलं, स्वभाव दाखवला. मगाशी तुम्हाला दाखवलेलं समर्थने श्वास आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. त्याच प्रकारे काय दाखवलं, वायो ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मांड देवतास पुरवला, तेथून पिंडी प्रगटला नाना गुणे, स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकीचे मानव विख्यात राजे. आता समर्थाने उत्तमाची ओवी दिली. स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकीचे मानव विख्यात राजे. का दाखवली समर्थांनी ओवी? स्वर्गलोकी सकळ देव, स्वर्गामध्ये सकळ देव आहेत, बरोबर. तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकीचे मानव विख्यात. मेल्यावर स्वर्ग दिसतं, मेल्यावर स्वर्ग दिसतं असं काही नाही. तुझे कर्म जर चांगले असतील तर तुझा स्वर्ग हा इथेच आहे. कारण तू देवाचं स्मरण करतोयस, स्वर गातोयस, म्हणून तुझा स्वर्गात तुझा देह स्वर्गात जाईल. आणि मृत्यूलोकेचे मानव विख्यात राजे. नरदेही नाना भेदे अनंत भेदाची श्वापदे, वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करते. बरोबर आहे. ऑक्सिजन हवेमार्फत, हवा दिसत नसली, वारा दिसत नसला तरी पृथ्वी तलावर जेवढे श्वापदे आहेत, वनचरे आहेत, जलचरे आहेत, तेवढे काय करतात, आनंदाने उड्या मारत असतात. आनंदाने त्यांचं काय होतं, ऊर भरून येतं ना. का समर्थ बोलले, पशु पक्षी गुणवंत दाखवले, त्यास कृपा करी ती समर्थ. सजीव सृष्टी आहे. समुद्रामध्ये समर्थ बोलले जलचरे काय, समुद्रामध्ये सुद्धा आहेत आपले मासे असतात, विविध प्रकारचे रंगीत मासे, बरोबर ना. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. आपण समुद्रामध्ये आपण फिरायला जातो, समुद्राच्या लाटा पाहतो, त्यामधला आनंद व्यक्त होतो, बरोबर ना. परंतु समर्थ बोलले पाण्याचा वेग, पाणी समोरून येणाऱ्या लाटा या कशामार्फत येतात, तर वाऱ्यांमार्फत येतात. तुझ्या अंगाला वारा लागतो, तुझ्या अंगाला पाणी लागतं, पण त्या पाण्याला वेग देणारा कोण आहे? समर्थ बोलले वारा आहे, हवा आहे. नाहीतर तुझा तो पाणी, समुद्रातला पाणी कुठेही जाऊ शकला नसता. वारा हवा आहे म्हणून तो पाणी काय होतं, लाटेंमार्फत पोहोचतो. म्हणून समर्थांनी वाऱ्याला काय सांगितलं, हवेला काय सांगितलं, 2 वेळा धन्य धन्य हा वायुदेव. नमस्कार करावा. कारण जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये, आपल्या देहामध्ये जोपर्यंत वायू आहे तोपर्यंत आपला देह बोलतोय, तोपर्यंत आपला देह चालतोय. त्याचप्रमाणे जर तो वायू
बंद पडला तर त्या तुझ्या देहाची किंमत शून्य. त्या समस्तांमध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघे चळे, उठती वन्नीचे उबाळे वायो करिता. वायो मेघाचे भरण भरी, सवेस पिटून पडते सारी, वायो ऐसे कारभारी दुसरा नाही. समर्थाने उत्तम अशी ओवी दाखवली. पाऊस पडण्याच्या अगोदर समर्थ बोलले पहिला हवा वारा नंतर पाऊस येतो. पाऊससुद्धा असा आहे की एकदाच पडत नाही, थेंब 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 करत नंतर मेघगर्जनेसह पाऊस पडतो. पावसाच्या धारा, पावसाचे टिपके, पावसाचे पडणारे थेंब हे कधीही सुरुवातीला जोरात पडत नाही किंवा जोरात होत नाही. सुरुवातीला हळुवारपणे ते काय करतात, मेघगर्जनेसह जोरात पाऊस पडतो. त्याचप्रमाणे वारा इशारा कोण देतो पहिले? हवा वाराच देतो ना, की आता पाऊस येणार आहे. डायरेक्ट पाऊस येत नाही आहे. ढगांना सुद्धा त्या वाऱ्याची झुळूक लागली पाहिजे. त्यामुळे ढग एकमेकांवर काय होतात, आदळतात, आपळतात आणि त्याचप्रमाणे पुढे जात जातात. परी ते आत्मयांची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता, परिव्यापकपणे या समर्था तुलना नाही. तुलना कोणाची कोणाबरोबर करायची नाही. समर्थ बोलले फॅन आणि AC तुलना करायला गेलास दोघांची हवा तुला मिळेल. AC मध्ये थंडगार पडशील, बरोबर ना, थंडगारच होशील. फॅनमध्ये सुद्धा, परंतु वारा हवा जो येणारा खिडकींमधून येणारा जो तुझ्या शरीरामध्ये आहे त्याची तुलना फॅन आणि AC बरोबर होता कामा नये. ती खेळती हवा आहे, बरोबर ना. गिरीहून दाट फौजा, मेघ उटिले लोक काजा, गरजे गरजो तडक विजा वायो बळे. गरजे गरजो विजा कडाडतात, मेघगर्जनेचा पाऊस पडतो. पुन्हा एकदा तीच ओवी दाखवली. पाऊस का पडतो, कसा पडतो, त्या मेघगर्जनेसह इशारा देणारा कोण आहे, तर वायूच आहे. त्यांना सुद्धा काय दिले, क्रम दिलेत. समर्थ बोलले ते कधी चुकत नाहीये. चुकतो तो माणूसच, चुकतो तो देहच. पाऊस लांबणीवर गेला, पाऊस लवकर पडला, याला जबाबदार कोण, तर आपलाच देह. पर्यावरणाची हानी करायचं आणि दोष द्यायचा कोणाला. म्हणून समर्थ बोलले झाडे लावा झाडे जगवा. तू एक झाड लावतोस, एक झाड कसा लावतोस, तू एक झाड कापतोयस तर दुसरा तू त्या झाडांना संगोपन कर. एक झाड लाव तर दुसरा तू झाड काय कर, तोडायचं असेल तर तोडू शकतोस, बरोबर ना. आपण काय करतो, सर्व झाडे तोडून एखाद्या ठिकाणी ठेवतो, परंतु ती झाडं त्याकडून मिळणारी ती ऑक्सिजन आपल्याला काय होतात, मिळत नाही ना. झाडांची सावली आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे म्हणून समर्थाने दाखवलं ना. चंद्र सूर्य नक्षत्र माळा, ग्रहमंडळे मेघमाळा, ये ब्रह्मांडी नाना काळा वायो करिता. एकवटले ते निवडेना, कालवले ते वेगळं होईना, तैसे बेचंड नाना केवी कळे. आता चंद्र सूर्य नक्षत्र माळा, चंद्र एक आहे, सूर्य एक आहे, आपल्याला दिसतोय, परंतु ते चांदणे आहेत, ते आपण मोजायला जर जाऊ मोजूच शकत नाही. काळोख्या रात्री आपण एखाद्या ठिकाणी शांतपणे त्या आकाशाकडे जर पाहिलं, समर्थ बोलले सर्व लुकलुकणाऱ्या तारा आणि चमकणारे तारे जर आपण पाहत राहिलो तर छोटे छोटे सुद्धा आपल्याला काय दिसायला लागतात. जे लुकलुकणारे आहेत ते आपण सहजासहजी मोजू शकतो, पण बाजूला असणारे असंख्य चांदणे आपण मोजू शकत नाही. मोजायला गेलो तर मोजण्या पलीकडचे आहे, त्यांचा सुद्धा तो क्रम लावून दिलेला आहे.
वायो सुटे सरारा, असंभाव्य पडती गारा, तैसे जीव ही निरा सरीसे पडती. कुठे कुठे गाऱ्यांचा पाऊस पडतो, कुठे कुठे पावसाच्या हलक्या सरी पडतात. परंतु बर्फाळ प्रदेशात जर गेलात तर थंड हवेशिवाय, थंड वारेशिवाय तुम्हाला उन्हाचं सुद्धा तिथे काय होतं, जिथे ऊन नाही आहे, बरोबर ना, तिथे सुद्धा गारा आहेत ना. आपल्याकडे दोन्ही आहेत. कधी कधी गारांचा सुद्धा पाऊस पडतो, कधी कधी आपल्याकडे काय होतं, हलक्या सरी पण पडतात. वायूमुळे वायुरूपे कमळ कळा, तोची आधार जळा, तया जळाच्या आधारे भूगोला शेषे धरिले. शेषास पवनाचा आहार, आहार फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा. महाकुर्माचे शरीर भळे, नेनो ब्रह्मांड पालते घातले, एवढे शरीर ते राहिले वायोचिनी. वाराही आपुले दंती, पृथ्वी धरिली होती, तयाची एवढी शक्ती वायू बळे. वायूमुळेच सर्व होते, समर्थ बोलले. पृथ्वी तलावर किंवा पृथ्वीवर हवाच आहे पूर्णपणे. विमान उडतोय, समर्थ बोलले, आकाशात विमान उडतोय, कशाच्या आधारे? वायुरूपामुळेच, वाऱ्यामुळेच, बरोबर ना. त्या विमानामध्ये सामर्थ्य कोणाचं आहे? एवढे प्रवासी बसलेत, बरोबर ना. ज्या देहाने ते विमान बनवलं, बघा समर्थांनी कसं सांगितलं, उत्तमाचं श्रवण दिलं. ज्या देहाने त्या विमानाचा शोध लावला, त्या विमान काय केलं, हेलिकॉप्टरचा शोध लावला, पण त्या देहाला कोणी बनवलं? शेषास पवनाचा आहार, आहार फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा. ब्रह्मा विष्णू महेश्वर, चौथा आपण जगदेश्वर, वायू स्वरूप विचार विवेक जाणते. समर्थाने उत्तमाची ओवी दाखवली. ब्रह्मा विष्णू महेश आणि तिघांच्या पलीकडे असणारा चौथा आपण जगदेश्वर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः. 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषेश्वर, सिद्धयोगी भारे भार वायो करिता. 33 कोटी का दाखवले? गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडिनी, 8 कोटी भूतकानी वायुरूपे. भूते देवते नाना शक्ती, वायुरूप त्यांच्या व्यक्ती, नाना जीव नेनो किती भूमंडळी. पिंडी ब्रह्मांडी पुरवला, बाहेर कंचुकास गेला, सकळे ठाई पुरवला समर्थ वायू. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणी तन मन हनुमंताचे. काय उत्तमाची ओवी दाखवली, श्रवण करूया. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणे तन मन हनुमंताचे. भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता, रामदूता प्रबंध. हनुमंत वायोचा प्रसिद्ध आहे. हवेमार्फत, बरोबर ना, समर्थ बोलले. काय सामर्थ्य असेल ना, कुठे जायचं असेल, हनुमंत वायोचा प्रसिद्ध. या पृथ्वी तलावरून, या जागेवरून त्या जागेवर जायचं असेल तर हनुमंत काय करायचं, झेप घ्यायचं. पित्या पुत्रांस नाही भेद, म्हणून दोघी अभेद, पुरुषार्थ भेद. म्हणून समर्थाने दाखवले मी ओवी. कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे, मंद्रादी सारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटीला बरे. हनुमंत स बोलीजे प्राणनाथ, येणे गुणे हा समर्थ, प्राणे विन सकळ व्यर्थ होत.
मागे मृत्यू आला हनुमंता, तेव्हा वायू रोधला होता, सकळ देवांचा अवस्था प्राणांत मांडली. बघा, मागे सुद्धा काय झालं होतं, वायू रोधला होता. वायू रोधला होता म्हणजे पूर्णपणे बंद केला होता. बघा पुढे काय दाखवले ओवी. देव सकळ मिळून केले वायूचे स्तवन. देव 33 कोटी देव मिळून काय केले, वायूचे स्तवन केले. त्यामुळे काय झालं, वायू प्रसन्न होऊन मोकळे केले. म्हणून प्रतापी थोर हनुमंत ईश्वरी अवतार, याचा पुरुषार्थ सुरवर पाहातची राहिले. देव कारागृही होते, हनुमंत देखिले अवचित्ते, संहार करून लंके भोवते विटंबून पाडिले. आताच बघा समर्थांनी उत्तमाची ओवी दाखवली. जिथे रावणाची लंका होती तिथे सुद्धा काय झालं होतं, हनुमंत गेलेली ना. हनुमंताच्या काय केलं, शेपटीला अग्नी लावला. परंतु त्यांना खूप आनंद झाला. परंतु त्या शेपटीची कमाल पूर्णपणे काय झालं, लंकाच जाळून ठेवली. हनुमंत वायूचा प्रसिद्ध आहे. वाराही सुद्धा काय दिल्या, वारेमुळे आणि समर्थ काय झालं, अग्नीमुळे संपूर्ण रावणाची लंका राग झाली. म्हणून समर्थन, देव कारागृही होते, हनुमंत देखील अवचित्ते, संहार करून लंके भोवते विटंबून पडले. उसीने घेतले देवांचे, मूळ शोधिले राक्षसांचे, मोठे कौतुक पुष्यकेतांचे आश्चर्य वाटे. रावण होता सिंहासनावरी, तेथे जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उदक कैचे. देवाचा आधार वाटला, मोठा पुरुषार्थ देखिला, मनामध्ये रघुनाथला करुणा करती. दैत्य अवघे संवारिले, देव तत्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. पृथ्वी तलावर जेवढे काय आहेत आता सजीव सृष्टी आहे, त्यांना वायूमुळे समर्थ बोलले. कुठलाही कोणीही प्रयत्न जरी केला तरी वायू तुझ्या देहामध्ये आहे तोपर्यंत तुझा आत्मा जिवंत आहे, तोपर्यंत तुझा आत्मा जागा आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं ना, धनधान्य पशुवृद्धी, पुत्र पौत्र समग्रही, पावती रूप विद्यार्थी स्तोत्र पाठे करून या. दैत्य अवघे संहारिले, देव तत्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वायोस्तव निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.